लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। मार्च महिन्याचा जो हप्ता आहे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। मार्च महिन्याचा जो हप्ता आहे महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहिणी मार्च महिन्याचा हप्ता नेमकं कधी येणार याची आतुरतेने वाट बघत होत्या। अखेर तो आनंदाचा मुहूर्ताचा दिवस आज उघडलेला आहे आणि सर्व महिलांच्या खात्यावरती ज्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नव्हते त्यांना ते 1500 रुपये आज शनिवार 11 एप्रिल रोजी जमा व्हायला सुरुवात झाल्या। लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना त्या ठिकाणी परवा दिवशी गुरुवारपासूनच आता मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्यासाठी 3700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि आजपासून तो वर्ग करण्यात येतोय आणि तशा प्रकारे मागील 3 दिवसापासून महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली। म्हणजे गुरुवार परवा दिवशी, काल शुक्रवार आणि आज शनिवार असं 3 दिवस मार्च महिन्याचे 1500 रुपये वाटपासाठी निवडण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि तशा प्रकारे GR सुद्धा काढण्यात आल्याचं आता सांगण्यात आलं आहे। त्यापैकी आज शनिवार आता लास्ट दिवस वाटपाचा आहे आणि ज्या महिलांना आता मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता त्या वंचित राहिल्या होत्या, आज त्यांना थोड्याच वेळामध्ये शनिवारी तुमच्या सुद्धा खात्यावरती मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये सोडण्यात या ठिकाणी आता येऊ लागलेत। या लाडक्या बहिणींचे खातं जर तुम्ही आता महाराष्ट्र बँकेत जोडला असेल, बँक ऑफ इंडियामध्ये जोडला असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जोडला असेल, तसेच पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये जर आता तुम्ही खातं उघडलं असेल आणि आधार कार्ड जर बँकेच्या खात्याला जोडला असेल तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागच्या 2 दिवसापासूनच मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती समोर आहे। जर तुम्हाला मागच्या 2 दिवसामध्ये मागच्या या ठिकाणी आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर त्याच अकाउंटमध्ये अजून पण मार्च महिन्याचे 1500 रुपये आले नसतील तर आज वाटपाचा शेवटचा दिवस, आज नक्कीच तुमच्या खात्यावरती हे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी शेवटपर्यंत आता बघायचा आहे, कारण त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये सोडायला सुरुवात केल्या। सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही फेब्रुवारी मार्च असं दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपये मागच्याच महिन्यामध्ये लाभ महिलांच्या खात्यावरती वितरित करणार होतो, परंतु अनेक महिला गैरमार्गाने हप्ता घेत होत्या, त्यामुळे त्यांची चौकशी करायची होती। त्यामुळे आम्ही फक्त तुम्हाला मागच्या 15 दिवसांच्या पाठीमागे फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपयांचा पाठवला होता, तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असणार आहे। तुम्ही म्हणत होता की मार्च महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती दोन्ही एकत्र का सोडला नाही, तर त्याचं कारण आता समोर आलंय की सरकार म्हणते आम्ही चौकशी सुरू केल्या होत्या, महिलांचे अर्ज परत एकदा चेक केले जात होते, फेर पडताळणी केली जात होती, त्यामधून जवळपास 19 ते 20 लाख लाडक्या बहिणी परत एकदा बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालाय त्यापैकी फक्त आज त्या ठिकाणी आता 28 लाख लाडक्या बहिणींना आता बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यात येणार आहे। परवा दिवशी गुरुवार होता, काल शुक्रवार होता, शनिवार होता, असं 3 दिवस वाटपाचे या ठिकाणी आता निवडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 50 ते 60% महिलांना पैशांचं वितरण झाल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे। तुम्हाला जर मागील 2 दिवसामध्ये पैसे आले नसतील तर नक्कीच तुम्हाला आज शनिवारी आता 11 एप्रिल रोजी आता हे पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। सरकारने जे 12 जिल्हे पैसे वाटपासाठी शिल्लक राहिले होते त्या 12 जिल्ह्यांना पैसे वाटपाला सुरुवात सकाळपासूनच केल्याचं आता पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जो मार्च महिन्याचा GR काढण्यात आला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं फक्त आणि फक्त 3 दिवस वाटपाचे असतील, ते म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस वाटपाचे असतील। यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून सरळ बाहेर पडला आहात, तुम्हाला वगळण्यात आलंय असं या ठिकाणी समजू शकता। त्यापैकी जवळजवळ 50-60% महिलांना आता त्या ठिकाणी गुरुवार, शुक्रवार, कालपर्यंत पैसे जमा झालेत। सरकारने सांगितले आता उद्या रविवार आहे, उद्या बँकांना परत एकदा सुट्टी असणार आहे, रविवारी बँका बंद असतात तुम्हाला पण माहित आहे,
त्यामुळे आजच्या शनिवारी पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती करायला सुरुवात केल्या. सकाळी 10 वाजता बँका उघडल्या. प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. म्हणजे इथून पुढे 12 तासांमध्ये 12 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावरती तुम्हाला मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी आता सोडण्यात येणार आहेत. मग कोणते ते 12 जिल्हे शिल्लक राहिले होते याची यादी झटपटपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये पुढे पाहणार आहे. आज तुम्हाला खटाखट मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्याच मोबाईलवरती आता पाहायला मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडला होता की फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळालेत म्हटल्यावर मार्च महिन्याचे 1500 रुपये सर्वांना मिळणार का? तर हा मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना आहे. यावरती एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आता एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की आता या ठिकाणी सर्वच महिलांना आता मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही. जर करता तुम्हाला आज मार्च महिन्याचा हप्ता आला नाही तर सरळ तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले, अपात्र करण्यात आता या ठिकाणी आल्याचं तुम्ही समजू शकता. त्याचं कारण पण लाडक्या बहिणींनो तसंच आहे. अनेक महिला अशा आहेत ज्या गैरमार्गाने हप्ता घेत होत्या. पहिला त्यांना सरकारने हप्ता दिला, परंतु सरकारने ज्यावेळी KYC प्रक्रिया करायला लावली आणि KYC त्या ठिकाणी अनेक महिलांनी वडिलांची केल्या, काही महिलांनी त्यांचं लग्न झाले पतीची केल्या आणि त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या खोट्या पद्धतीने आता हप्ता घेत होत्या त्यांचं भांड फुटलेलं आहे. त्यांना आता अपात्र करण्यात आल्याची स्पष्ट माहिती या ठिकाणी समोर येत आहे. मग आज वार आहे शनिवार, आज 11 एप्रिल आहे. आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणी आता किती वाजता पैसे घेण्यासाठी तयार राहायचं आहे. सरकारने सांगितलंय उन्हाळा जास्त आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कामं नसतात, पटकन ज्या त्या महिन्यांचा लाभ त्या महिन्यात दिला पाहिजे. यावरती अनेक बहिणी नाराज सुद्धा झाल्या होत्या, कारण सरकारने ज्या त्या महिन्यांचा लाभ ज्या त्या महिन्यात द्यायचं विसरून गेलंय. कारण तुम्हाला माहित आहे हा एप्रिल महिना आहे आणि मागचा मार्च महिन्यात संपून या ठिकाणी जवळपास 10-12 दिवस आता होत आलेत, तरी सुद्धा मागच्या महिन्याचा हप्ता दिला नव्हता. यावेळी अनेक महिलांनी तक्रार केल्यानंतर सरकारला जाग आल्याचं पाहायला मिळतंय. 3700 कोटी रुपये मंजूर करून महिलांना आता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे आता पैसे वितरणाला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की आता फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना मिळाला आहे त्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार का, आणि मिळणार असेल तर नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मिळणार. जर तुम्हाला मागच्या परवा दिवशी काल म्हणजेच गुरुवार शुक्रवार पैशांचं वितरण झालं नाही तर तुमचा नंबर आज या ठिकाणी नक्कीच असणार आहे. यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. सर्वात पहिल्यांदा पाहूया की नेमकं फेब्रुवारीचा हप्ता कोणाला मिळाला आहे आणि आता मार्च महिन्याचा हप्ता नेमकं कोणाला मिळणार नाही आहे याची यादी झटपटपणे आपण या ठिकाणी आता समजून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही जर गैरमार्गाने हप्ता घेत असाल तर तुम्हाला अजिबात 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही. कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही त्याच लाडक्या बहिणींसाठी आता ही योजना काढल्या ज्या बहिणी एकदम गोरगरीब आहेत, ज्या दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात, एकदम गरीब आहेत, 2 वेळचं खायला अन्न नाही, अशा प्रकारच्या गोरगरीब महिलांसाठी आम्ही योजना काढत असतो. आता काल परवा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर असताना आता पत्रकारांनी 5 प्रश्नांची आता या ठिकाणी आता विचारणा केली. पहिला प्रश्न असा होता, तुम्ही असं का करता की आता या ठिकाणी दररोज पैसे सोडता म्हणता परंतु आमच्या खात्यावरती काय येत नाही. तसेच आता फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता दोन्ही एकत्र सोडणार असं तुम्ही म्हणला होता, परंतु आमच्या खात्यावरती आता या ठिकाणी फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 आले आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये अजून पण आम्ही वाट बघत आहोत. तुम्ही खरी काय असेल ते माहिती सांगा, कारण आम्ही वाट बघून थकलेलो आहोत. त्यावरती आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय उत्तर दिलंय, महिला व बालविकास खात्याच्या अधिकारी तटकरे मॅडम काय म्हणालेत आणि तुम्हाला आज नेमकं वार त्या ठिकाणी शनिवार आहे, आता 11 एप्रिल आहे, आज नेमकं किती वाजता पैशांची वाट तुम्हाला काळजीपूर्वक तातडीने बघायचं आहे याचीच माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर झटपटपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सर्वात पहिल्यांदा पाहूया की कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलंय. त्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजिबात देण्यात येणार नाही, त्यांना वगळण्यात आले, तुम्ही वाट बघू नये असं सुद्धा सांगण्यात आलंय. तर बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की मार्च महिन्याचा हप्ता कोणाला येणार नाही. तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या घरामध्ये यांनी काय केले, उत्पन्नाची मर्यादा वाढलेली आहे. 2024ला उत्पन्नाची मर्यादा कमी होती, परंतु 2025-26ला सरकारने काय केलं, आता KYC त्यांच्या पतीची आणि वडिलांची करायला सांगितली होती आणि त्यामुळे कुटुंबाचं उत्पन्न किती आहे हे उघड झालं आणि त्यामुळे जवळपास या ठिकाणी 4.5 ते 5 लाख लाडक्या बहिणी
अपात्र झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुमचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाख म्हणजे महिन्याला किती तर तुम्हाला अंदाज बांधता येतो। त्या ठिकाणी 20 ते 22,000 रुपयांच्या वरती जर लाडक्या बहिणींच्या घरामध्ये उत्पन्न असेल तर अशा लाडक्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी मार्च महिन्यासाठी अपात्र झाल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पहिला या ठिकाणी आता सर्वात पहिल्यांदा पॉईंट या ठिकाणी आता सॉल्व्ह झाला, तो म्हणजे लाडक्या बहिणींना जर करता आता उत्पन्नाची मर्यादा 2025च्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये वाढली असेल तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता अजिबात येणार नाही। ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। मग अजून कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणाला पैशांचं वितरण होणार नाही आहे याची सुद्धा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून झटपटपणे आता या ठिकाणी सांगून घेऊया। परंतु त्याआधी आपण हे पाहूया की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये आज नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत हे सुद्धा झटपटपणे आपण पाहून घेऊया। अनेक लाडक्या बहिणींचा शनिवार या ठिकाणी गोड होत आहे। अनेक लाडक्या बहिणींनी पैसे काढण्यासाठी आता बँकामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण पण असंच आहे लाडक्या बहिणींनो, उद्या वार आहे रविवार आणि रविवारी बँका बंद असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनी काय केले, आजच्या आज पैशांचं वितरण या ठिकाणी पटकन करून टाकल्यानंतर काढून घ्यायचं असं लाडक्या बहिणींचं नियोजन आहे। कारण या ठिकाणी परवा दिवशी काल बँकामध्ये अशाच प्रकारची गर्दी झाली होती, कारण मार्च महिन्याचा हप्ता गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी वितरित होत आहे। परंतु अनेक लाडक्या बहिणी अपात्र झालेत, त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालेलं नाही आहे। मग आज शनिवार आहे, आज नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे स्पष्टपणे सांगण्यात आले। आज जर पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून सरळ तुम्हाला बाहेर काढण्यात आलंय। तुम्ही म्हणाला आम्हाला का बाहेर का काढण्यात आलंय, कारण सरकार स्पष्टपणे म्हणतंय की आम्ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी योजना काढल्या। जर करता तुम्ही जर आता श्रीमंत महिला असाल किंवा या ठिकाणी सरकारने लावलेल्या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही आहे। हे तुम्ही या ठिकाणी आता पहिल्यांदा आता समजून घ्यायचं आहे। 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्हे तुम्हाला झटपटपणे पहिल्या टप्प्यातील आता सांगणार आहे। परंतु त्याआधी आपण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आज त्या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। सरकारने सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी ज्या महिलांना पैशांचं वितरण करायला सुरुवात केल्या ती म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड ज्या महिलांच्या घरामध्ये आहे त्यांना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता मार्च महिन्याचे 1500 रुपये आता जमा करण्यात येणार आहे। तुम्ही म्हणाल की पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर का लवकर पैसे जमा होणार, त्याचं कारण पण लाडक्या बहिणींनो तसंच आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिला म्हणजे गोरगरीब महिला असं या ठिकाणी सरकारच्या निदर्शनास आलंय आणि त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। तुमच्या पण घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता तयार राहायचं आहे। तुमच्या हक्काचे 1500 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींनो मार्च महिन्याचे घेण्यास तयार राहायचं आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागलंय, कारण सर्व जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे सोडायला जर सरकारने सुरुवात केली तर ते सरकारला सुद्धा या ठिकाणी जमणार नाही। प्रत्येक एका तासाला फक्त एका जिल्ह्यामध्ये पैसे येतील, म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी या ठिकाणी जवळपास आता या ठिकाणी 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं असण्याची शक्यता आहे आणि उरलेले जे 12 जिल्हे राहिलेत त्यांना आज शनिवारी 11 एप्रिल रोजी राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैशांची जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तर बघा, सुरुवात करत आहोत त्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तयार राहायचं आहे। फक्त सरकारने तुमच्यासाठी एकच अट घातल्या, ती म्हणजे तुमच्याकडे आता या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडले का बघा। कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही पैसे कुठून सोडत असतो तर तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तर त्या आधार कार्डच्या नंबरवर आम्ही तुम्हाला पैसे सोडत असतो। जर करता तुम्ही आधार कार्डच बँकेला जोडलं नसेल किंवा या ठिकाणी अपडेट करून जोडलं नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी नक्कीच प्रॉब्लेम असणार आहे। त्याचं कारण पण तसंच आहे की आता अनेक लाडक्या बहिणींनी त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी कधी काढले तर 2015ला काहींनी काढले, 2000 त्या ठिकाणी आता 18ला काढले, 2019-17ला काढले, त्या ठिकाणी 2012ला आधार कार्ड काढले। परंतु सरकार काय म्हणते, तुम्ही जुन्या काळात त्या 10 वर्षाच्या पाठीमागे आधार कार्ड काढले आणि त्यावरती तेव्हाचा फोटो वेगळा होता, आताचा फोटो वेगळा आहे। मग तुम्हाला काय करायला सांगितलं होतं, मागच्याच महिन्यामध्ये आधार कार्ड अपडेट करायला सांगितलं होतं। म्हणजे तुमची जन्मतारीख त्यावरती पूर्ण नसेल तर पटकन पूर्ण जन्मतारीख तुमची काय असेल ते, म्हणजे ज्या दिवशी जन्मलाय, ज्या महिन्यात जन्मलाय आणि ज्या वर्षी जन्मलाय पूर्ण अक्षरात त्या ठिकाणी लिहायला सांगितलं होतं।
काही महिलांचं नाव जे आहे तर त्यांचं आणि आडनाव एवढंच आहे. मग त्यांना काय सांगितलं होतं, KYC केल्यानंतर ही सूचना दिली होती की तुमचं आडनाव पूर्ण अक्षरात आहे का बघून तुम्ही अपडेट करून घेऊन यायचं आहे. मग आधार कार्डावरती ही सर्व काय अपडेट या ठिकाणी तुम्ही केल्या का? कारण पहिला जो फोटो होता तर तो आताचा फोटो आणि आताच्या चेहऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे आता हे बदल तुम्ही केलेत का? कारण हे पैसे स्पष्टपणे आधार कार्डावरती येतात आणि मशीनद्वारे येत असतात. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची एक मशीन असते, त्या मशीनद्वारे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होत असतात. तर ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर दुसरी स्टेप असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे, मतदान कार्ड काढलेल्या लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी आता तुम्हाला 1500 रुपये मार्च महिन्याचे येणार आहेत. सरकार काय म्हणते, तुम्ही मतदान कार्ड काढलं पाहिजे, कारण मतदान करणं हे आपलं हक्क आहे. तुम्ही कोणालाही मतदान करा, त्याबद्दल आमचं गैरमत दुमत काही सुद्धा नाही. कोणालाही मतदान करा, परंतु मतदान कार्ड काढलं पाहिजे असं या ठिकाणी सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही मतदान कार्ड काढलं नसेल तर अशा लाडक्या बहिणींना देखील आता या ठिकाणी बाहेर काढलं जाण्याची शक्यता दाट या ठिकाणी व्यक्त केल्या. कारण कोणतीही सरकारी योजनांचा लाभ थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर तुम्हाला हवा असेल, पाहिजे असेल, तर तुम्हाला या ठिकाणी या कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी केली असावी लागेल. तर सर्वात पहिल्यांदा आपण लाडक्या बहिणींनो काय करूया, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची पहिली लिस्ट जी आहे तर ती या ठिकाणी सांगूया. त्यानंतर नेमकं लाडक्या बहिणींना किती वाजता पैसे येणार आहेत आणि कधी कधी नेमकं पैशांचं वितरण होणार आहे हे देखील आता झटपटपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं सांगितलंय आता 12 जिल्हे जे राहिलेत तर या 12 जिल्ह्यांमध्ये एकत्र एकाच वेळी एकाच टायमाला पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होत नसतं. त्यामुळे 3 गट तयार करण्यात आलेत. म्हणजे 12 जिल्ह्याचे 3 भाग केलं तर पहिला 4 जिल्ह्याचा भाग, दुसरा 4 जिल्ह्याचा भाग आणि तिसरा 4 जिल्ह्याचा भाग, असं 3 त्या ठिकाणी भाग या ठिकाणी करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जे 4 जिल्हे निवडण्यात आलेत तर त्या 4 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील. म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वाटप होईल. दुसरे 4 जिल्हे जे आहेत तर ते दुपारी 2 ते संध्याकाळी बरोबर 5 ते 6 वाजेपर्यंत पैशांचं वितरण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर बरोबर संध्याकाळी 6 ते 7 वाजता परत एकदा पैशांचं वितरण आता सुरू झाल्यानंतर बरोबर या ठिकाणी संध्याकाळी आता रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. परंतु आज एकही लाडकी बहीण शिल्लक राहता कामा नये अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी मिळाल्याचं देखील आता सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे उद्या वार आहे रविवार, बँकांना सुट्टी असते आणि मागील त्या ठिकाणी 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करायला सांगितलं होतं. म्हणजे परवा दिवशी आता त्या ठिकाणी गुरुवार, काल शुक्रवार आणि आज शनिवार असं 3 दिवस या ठिकाणी पैशांचं वितरण करायला सांगितलं होतं. कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले होते. 12 जिल्हे, 12 जिल्ह्यात परवा दिवशी पैसे मिळाले. दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यामध्ये काल आणि आज शेवटचा टप्पा या ठिकाणी निवडण्यात आल्याने शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, आता आपण त्या जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आता तुम्हाला मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत आता वर्तवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सरकार काय म्हणतंय, तुम्हाला आम्ही कामं सांगितली होती, केले असेल तर तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे लगेच मिळून जातील. ते म्हणजे KYC करायला सांगितली होती. 31 मार्च ही लास्ट डेट होती. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत KYC केले असेल तर तुम्हाला हप्ता वितरणासाठी कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे. तसेच आम्ही चौकशी करूनच फेब्रुवारीचा हप्ता सोडला होता. मग फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे म्हणल्यावर मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. जर करता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल आणि तुम्ही तुमचं खातं या ठिकाणी जोडून चालू असलेला मोबाईल नंबर दिला असेल, जसं की आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात सर्वात जास्त महिलांनी खातं खोलले. या बँकेमध्ये जर तुम्ही आता आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला असेल तर अशा महिलांना सर्वात पहिल्यांदा लाभ त्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. तर बघा महिलांनो, आता आपण सांगत आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट ज्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया की कोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार नाही आहे. कारण तुम्ही तिकडून वाट बघणार परंतु तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या शेजारच्या, तुमच्या आत्या असेल, तुमची काकी असेल, मावशी असेल,
अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत, त्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीत, डिसेंबरचे नाही आहेत, त्या ठिकाणी जानेवारीचे नाही आहे, फेब्रुवारीचे नाही आहेत. तर अशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाट बघून कंटाळले आहेत, तरी पण त्यांना मागच्या 2-3 महिन्यांचं पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण जमा झालेलं नाही. तर अशा लाडक्या बहिणींना काय करायचं आहे, प्रत्येक जिल्ह्याला, मग तुमचा जिल्हा कुठला पण असू दे, त्या जिल्ह्याला आता सरकारच्या माध्यमातून एक लाडकी बहीण योजनेचं आता कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये आता एक पोर्टल खोललं आहे. त्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येईल, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या. तिथं चौकशी करायची आहे, जर प्रॉब्लेम आला तर विनंती अर्ज देखील तुम्ही करायचा आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यामध्ये आता 4 जिल्हे सांगण्यास सुरुवात करत आहे. 4 जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे तो म्हणजे आता नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर या ठिकाणी 3,72,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी राहत असल्याची माहिती समोर येत आहे. त्या महिलांना जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा झाला असेल तर मार्च महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. पहिला जिल्हा सांगितला, अजून 11 जिल्हे बाकी आहेत. त्यापैकी दुसरा जिल्हा या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. तर बघा, दुसरा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे आता नागपूर जिल्हा. देवेंद्र फडणवीस साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखले जातं, तो म्हणजे नागपूर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभार्थी महिला ज्या आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत त्यांनी फेब्रुवारीचे घेतलेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी आता मार्च महिन्याचे देखील हप्ता जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. 12 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे सांगितले, अजून या ठिकाणी तुम्हाला 10 जिल्हे सांगणार आहे. इथून पुढे आता काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, इकडे जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस काळ मागच्या वर्षी जास्त झाला होता, त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. ते जिल्हे म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत आता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर बीड आहे, बुलढाणा आहे, जालना आहे, पालघर आहे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अकोला, परभणी, या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्या ठिकाणी पुणे. तर असे जे जिल्हे आहेत तर ते गोरगरीब महिला जर त्या ठिकाणी राहत असतील तर लवकरात लवकर तुम्हाला आता मार्च महिन्याचे देखील पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण करा, आधार कार्ड अपडेट करून बँकेच्या खात्याला जोडा. नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमच्या हक्काचे पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.